नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हे पहा आमचा शाहू। तर शाहूचा चेहरा पाहून असं वाटते काय की शाहूची तब्येत बरी नाही आहे, पण शाहूले काय झालं हे तुम्हाला समोर सांगणार आहे। पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर बघा शाहूची तब्येत 4-5 दिवस झाले बरी नाही आहे। त्याचा चेहरा पाहून जरी वाटलं नसलं तरी आज जरा जास्तच त्याला बरं नव्हतं, कारण रात्रभर त्यानं उलट्या वगैरे केल्या आणि त्यासाठीच आम्ही त्याला आज दवाखान्यात घेऊन गेलो। याआधी त्याला एक वेळा गावात घेऊन गेलो, औषध दिलं, 2 दिवस बरं वाटलं, पण पुन्हा रात्री त्याला उलट्या सुरू झाल्या आणि पोटाचाही त्रास होत होता। पोट थोडं कडक वाटत होतं त्याचं, तर त्यासाठीच आम्ही त्याला आज दवाखान्यात घेऊन गेलो होतो। आणि आज मेन म्हणजे मृगांचा वाढदिवसही होता, तर वाढदिवसाची गडबड होती। वाढदिवसाचं काहीच मला करता आलं नाही, तो ब्लॉग तुमच्यासोबत मी उद्या शेअर करणार आहे। पण आता शाहूची तब्येत बरी नव्हती तर शाहूला घेऊन गेलो होतो आम्ही दवाखान्यात, पण दवाखान्यात होती खूप गर्दी। म्हटलं एकदा बालरोग तज्ज्ञांना दाखवावं, पण ज्या डॉक्टरांना आम्ही नेहमी दाखवतो ते डॉक्टर पण आज सुट्टीवर होते, ते पण तिथं नव्हते। आणि ते नसताना दुसरे असतात ते पण नव्हते, तर दोन्ही डॉक्टर तिथं नव्हते। मग दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलं तर सर्व गर्दी एकाच ठिकाणी, कारण की 2 डॉक्टर लोक तिथं सुट्टीवर होते, तर सर्व गर्दी एकाच ठिकाणी। पण गर्दी कितीही असो, मान मात्र आमच्या शाहूचा एवढी गर्दी होती। लहान मुलं, मोठे माणसं, थोडी म्हणजे 12 वर्षापर्यंतची मुलं, सर्व मुलं होती। पण तिथं लाळ जास्त शाहूचाच होता। बघा त्या शाहूच्या तिथे आहे एक म्हणजे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज म्हणून आहे ते, तर त्या मेडिकल कॉलेजच्या मुलं जे आहे ते बघा, ते मुली शाहूला घेऊन गेल्या। आम्ही गेल्या तिथे त्यांनी चेक वगैरे केलं शाहूला आणि त्या शाहूला सोबत घेऊन गेल्या। आम्ही म्हणजे जिथे नंबर लावायचा होता त्या डॉक्टरांच्या बाजूनं समोर वारंड्यामध्ये जाऊन बसलो आणि हे यांच्यासोबत बघा शाहू कुठे आहे तुम्हाला दिसत नसेल, शाहू आमच्या जवळही नाही आहे। तर शाहू या मुलीजवळ बघा, तिथे एका बाजूनं म्हणजे समोर मुलगी बसली आहे, तर त्या मुलीजवळ शाहू बसला आहे आणि हे सगळे बघा शाहूशी तिथं बोलत आहे। शाहूला डोळे कसे उडवायचे हे ते विचारतायत। शाहू त्यांना डोळे उडवून दाखवते, भुया वगैरे उडवून दाखवते आणि शाहूला ना कोणीही भेटलं की शाहूला डोळे म्हटलं की शाहू डोळे चालू करते। तर समोर तुम्हालाही तो शाहू म्हणजे शाहूला डोळे म्हटलं की समोर तुम्हालाही तो डोळे करून दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर बघा इथे शाहू तुम्हाला दिसतंय बसलेला। आम्ही गेल्यापासून शाहू त्यांच्याकडे बसला, त्यांनी त्या स्टेथोस्कोप लावून ते शाहूला चेक करायला लावलं आणि शाहूसोबत छान खेळले। आणि जेव्हा नंबर आला तेव्हा आम्ही चेक वगैरे करायसाठी मी शाहूला तर घ्यायला घेतला आणि मग आम्ही आमचा नंबर वगैरे लागला आता आणि हे मेडिकलमध्ये औषधं घ्यायला गेली होती। तर असं आहे ते। आता आम्ही दवाखान्यातून निघालो, शाहूला दाखवलं, डॉक्टरांनी नॉर्मल सांगितलं, काही नाही आहे। तर उन्हामुळे त्याला त्रास झाला, बाकी तर काही सांगितलं नाही। असा परिसर छान आहे दवाखान्याचा, पण दवाखाना किती छान असलं दवाखान्यात जावं असं कोणालाच वाटत नाही। तर आता आम्ही हे मेडिकल घ्यायला गेले, तोपर्यंत आम्ही इथं असं बसलेलो होतो। तर बघा शाहूचं चालू आहे कुचकुच। ॲटो येईपर्यंत थोडा वेळ लागते, 5 मिनटं। तर 5 मिनटं आता आम्ही इथे ॲटोसाठी उभं राहणार आहे, पण इथे यांना मेडिकल मिळालंच नाही। तर आम्हाला आता जुन्या हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे ॲटोनी मेडिकल घेण्यासाठी, तर तिथे जाणार आहे आम्ही। आता शाहू ॲटो येईपर्यंत तुम्हाला डोळे उडवून दाखवणार आहे। तर बघा शाहू कसा डोळे उडवतो। हाय, बघा शाहू हाय करते, हाय। काय झालं शाहूला? काय झालं बाळा? डोळे कसे करते डोळे? ए शाहू तू डोळे कसे करता? डोळे कर, डोळे कर, डोळे असे। हे बघ तुझे डोळे कर असे शाहू। असे करायचे डोळे? कसे करायचे डोळे? हाय बस, इतके वेळा हाय करत असते। डोळे कर, डोळे, तुझे डोळे असे असे असे। तर असं आहे आमचं शाहू, डोळे म्हटलं की डोळे लगेच करणं चालू होते। तर आता आला ॲटो, आम्ही जाणार आहे ॲटोनं आता जुन्या दवाखान्यात। तर हाच आयुर्वेदिक दवाखाना जो आहे तो आधी म्हणजे अगदी रोडवर होता, नागपूर हायवे रोड आहे, तर त्या नागपूर अमरावती हायवेवर हा दवाखाना होता। तर जे औषध या मेडिकलमध्ये मिळत नाही इथल्या ते तिथं मिळते, तर आम्ही त्यासाठीच आता त्या मेडिकलमध्ये जाणार आहे। तर हा आहे जुना दवाखाना। तर हा दवाखाना आता सध्या बंद झालेला आहे, इथे मेडिकल आहे आणि काही छोटी मोठी कामं इथे होत असतात या दवाखान्याची। तर असा आहे जुना दवाखाना आणि आज आहे शाहूचा मृगांचा वाढदिवस। तर वाढदिवसाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी, म्हणजे थोडक्यात वाढदिवस आम्ही कसा साजरा केला, कारण तब्येत शाहूची बरी नव्हती, चिडचिडही करत होता। तर आता आमचं काम वगैरे झालं आणि या ब्लॉगला इथेच एंड करते।
आम्ही मृगांचा केक वगैरे घेऊ आणि मग घरी जायला निघणार आहोत. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.